उपाशीपोटी केळं खाऊ नये, त्याने काय होतं किंवा केळं कधी खावं ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी वैभव मोहिते स्वागत करतोय माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्लांट जर्नी। तर खूप लोकांना सवय असते की सकाळचा मॉर्निंग वॉक केल्यानंतर त्यांना केळं खायची सवय असते किंवा दूध प्यायची सवय असते। तर ब्रेकफास्टला केळं उपाशीपोटी खाणं हे चुकीचंच आहे। त्याने काय होऊ शकतं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, त्यामुळे काय होतं, आपण ते जर उपाशीपोटी खाल्लं तर मग आपल्याला विविध प्रकारचे आजार किंवा आपल्याला विचित्र असं वाटू लागतं। कारण काय असतं, रक्तामध्ये आपल्या काही एलिमेंट्स असतात आणि ते एलिमेंट्स डिस्टर्ब होतात, परिणामी उलटी किंवा इतर आजार होऊ शकतात। म्हणून उपाशीपोटी कधीच केळं खायचं नाहीये। मग केळं कधी खायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। उपाशीपोटी केळं खाल्ल्याने आपल्याला त्रास तर होतोच। मग केळं कधी खावं? सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर खावं किंवा दुपारच्या जेवणानंतर खावं। रात्री झोपताना केळं खायचं नाही, त्याने काय होतं, रात्री झोपताना जर तुम्ही केळं खाल्लं तर तुमचं डायजेशन डिस्टर्ब होतं। तर अशा काही पद्धती आहेत, म्हणजे कोणती गोष्ट कधी खाणं ह्यावरही डिपेंड असतं। आपले हेल्थ आपणच काळजी घेतली पाहिजे। काही गोष्टी त्या त्या प्रमाणातच खाल्ले पाहिजे किंवा त्या त्या वेळेतच खाल्ले पाहिजे, नाहीतर ते आपल्या अंगाला लागत नाही। आय होप तुम्हाला ही माहिती खूप महत्त्वाची ठरली असेल, आणि ठरली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। याच्याविषयी जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करा, मी तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय करेन। तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया, पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। झाडे लावा, झाडे जगवा, हेल्दी खा आणि वेल्दी राहा। बाय बाय।